शरीरास्वापी कौंतेय न करोति रनिप्यते. म्हणून शरीर कसं आहे सांगितलं. पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, जन्म मृत्यूच्या सुख्या दोई कसा तरी होय कृमीचा हा परिणाम कपित झाला. पण शरीरास्वापी कौंतेय, आत्मा शरीरामध्ये असूनही शरीराच्या कोणत्याच धर्माने तो लिप्त होत. अस्ति जायते वर्धते विपरिणामते अपक्षीय वगैरे. पण आपल्याला अज्ञान नसल्यामुळे त्या अज्ञानामुळे आपण शरीरालाच काय म्हणतो आत्मा. मग आत्मा कसा आहे तर कोणती चार देहाचा उपासाचे झाले, कर्माच्या गुणी भवतसेचा की सुधरे जन्म पाचाचे झाले. पंचाची इस्टेट आहे ना, पृथ्वी आप तेज आणि पाचाचे झाले. आणि कर्माच्या गुणी गुंतले. 3 गुण आहे ना, रजगुण तमगुण सत्वगुण. या गुणाच्या आणखी याच्यामुळे भवतसेचा की सुधरे जन्म मृत्यूच्या. कुंभार ज्याप्रमाणे तो भांड असते ते गोल फिरते, त्याप्रमाणे आणखी या देहातून त्या देहातून त्या देहातून पुन्हा आईच्या उदरात जायचं. उदरातून बाहेर पडल्यानंतर सगळ्या अडचणी असतात. तुम्हाला येताची कर्म झाड वानगडी असते. तोपर्यंत घरच्या लोकांना सुद्धा असं पोर आंधळ जन्माला येते का, मुक येते का, काय येते, कोणा का बाहेर येते, काही सांगता येत नाही. विचित्र प्रकारचं मग संसारामध्ये म्हणत असतात ना, संसारामध्ये आणि या सगळ्या गोष्टी जीवाला प्रारब्धाने आणखी भोगायला लागत असतात. वास्तविक जीवा स्वतंत्र आहे, पण संसारात आल्यामुळे ज्याचं जसं प्राप्त असेल. एखादं मूल जन्माला आला श्रीमंताचं, तर का 50 एकर जमीन असेल गावाच्या शेजारी, 25 लाख रुपये गुंठा. किती इकडे आहे ना बघा, 1 कोटी, एका एकराला 1 कोटी नाही, 2-2, 5-5 कोटी रुपये कमाय. म्हणजे काही लोकांनी आपलं ते पैशाच्या आहारी जाऊन विकून टाकला तर पश्चाताप करतात. काही माणसांनी इस्टेट जशीच आहे तशीच ठेवली. हे प्रारब्ध म्हणावं लागतं, काय म्हणावं लागतं. आणि एखाद्याला राहायला झोपडी सुद्धा नाही, झोपडपट्टी असते ना, कुठे काय करायचं. सल्ला सरकारचा प्रत्येक मनुष्य म्हटल्यानंतर त्याला राहण्याकरता निवास असावा लागतो. संख्या भारताची काय होत चालली आहे, वाढत चालली. आमच्या वेळेला 33 कोटी होती, आता 33 कोटी तर एका नुसत्या महाराष्ट्राची आहे ना. दृष्टांत आपला विपाय आगीत पडे बतरी भस्म होऊन एवढे दान क्रिया आहे काय, लगेच त्याची राख होऊन जात असते. आता तर विद्युत दायिका आहे, असं प्रेस ठेवलं आणि बटन दाबले की फक्त कोळसा एवढा संपला. बरं, काही लोकांनी याच्यामुळे दहन केलं. हिंदू फक्त भारतीय संस्कृतीमध्ये दहन क्रिया आहे बा. भारतीय संस्कृती सोडून देऊन ती सगळीकडे दहन क्रिया नाही. त्यामुळे भूमिगत क्रिया आहे. सगळं कोणता इस्लाम धर्म असो किंवा कोणता ख्रिश्चन असो का वैद्य धर्म असो, या चुके दोई काजा तरी होय कृमीचा पुंजा परिणाम कपित बजा मस्करा. हे शरीर आहे, कालांतर निघून याचा दुर्गंधी सुटत असते. जास्त दिवस राहिला तर त्याच्यामध्ये कृमी निर्माण होत असतात. असा शरीराचा आणखी परिणाम आहे. शरीराची दशा आत्मा तर वेळ घेतवायचा. आता आत्मस्वरूपाचं वर्णन 5व्या क्रमांकाची उभी सुटली. काळा नळाच्या तोंडी झाली होय. बरं, 5 नंबर
काळा नळाच्या तोंडी कुंडी घातली लोणीयाची. काळ आहे का नाही, काळ त्याला आधार म्हणजे अग्नी म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? काळ रुपये अग्नीच्या कुंडामध्ये, आणि त्याच्यात कोणते टाकलं नाही का, ते असं टाकलं हे टाकलं ते भडकावून भेटते. आपण सरना पेटवतात ना त्यावेळेला बाजू हे तूप वगैरे टाकतात तिथं. हे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मरत होते लोक, मग त्याला भीती कुठं करता येते. एका बाईनं तो हिडा उचलला, नसतं बाई असली कुंकू लावलं तरी 5,000 घेत होती. जर कोरोनाने संपला ना, माझा त्याच्याजवळ भीती कोणता करायचा. एका बाईने आणखी तो विडा उचलला, म्हणलं मी मेले तरी चालेल, पण कुंकू काय करायचं. माणसाला बुक्का लावायचा, बाईला 5,000 घेत. कोणी हात लावायला काय नव्हतं, घरी काही आणत ना. आता आत्मा कसा आहे त्याचं वर्णन करा. बरं, मासी पाक पाकडी सरे पाकडी, मासी पाक पाकडी अंत हे सरे. माशीचा दृष्टांत देऊन सांगतात, पंख आणखी हलवण्यात तुला जितका वेळ लागते त्याहीपेक्षा कमी वेळ प्राण जाण्याकरता लागला. लगेच माणसं भेटून येत असतं. मग मी त्याच्याशी भेटलो की दारात उठलो, दारातून बाहेर नाही आलं तर गोष्टीतला गणपतराव, इथला नाही, गोष्टीतला. किती वेळात गेला ते काही नाही. प्राण जायला 9 छिद्र आहे याला. हे अजूनही विज्ञानशास्त्राला प्राण कसा जातो बरं का, मोठे मोठे शोध लावले प्राण कसा जातो त्याचा हे लागलेलं नाही. एक मनुष्य मरायला टेकला होता, कल्पना 10-15 मिनिटांनी तो काय होणार. एक काचेची चौकट तयार केली, काय केली, आणि त्याच्यात निजवला त्याला, काय केलं, आणि तो काच पॅक करून टाकले. झालं, बघायला बसले प्राण कसा जातो बाहेर. प्राण गेला तरी पाहतच बसले. कसा गेला हे काय होईना, ते काय सुद्धा कळेना. ईश्वरी लीला आहे, कोणती लीला, त्याच्या अजून त्याचा शोध लागलेला नाही. विज्ञानाने शोध लावले, पण ते अजून अध्यात्मामध्ये शिरलेले नाही. विज्ञानाने शोध काय पाहिजे, काय करे, मोठ्या मोठ्या माणसाची बुद्धी थक्क होऊन जात असते. ते प्रेम मंदिर आहे ना वृंदावनला, आणलेला दगड इटालीहून लांबून आणलेला, विमानाने आणला बा, कसे आहे काय. आणि ते विमान कुठे जमिनीवर चालत असते का, ते कुठं चालते आहे काय. तरीसुद्धा एवढा एवढा दगडाचा ओझा असूनही सुद्धा विमान खाली आलं नाही, काय नाही आलं नाही का. माणसाला उडी पावली वर जाते का खाली येते, झाडावरून उडी टाकली तर वर जाते का खाली. जाऊ द्या, विमान कसं वर जाते खाली येते. पण मेल्यानंतर मनुष्य कुठे जातो आणि तो कसा जात असतो याच्याकरता तुम्हाला विज्ञानशास्त्रच पाहावं लागेल. कोणतं शास्त्र, जन्माला येतो कसा आणि पुढे तो जातो त्याच्याकरता कोणतं शास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र. पिपाई आगीत पडे अंत भस्म होऊन निवडे, झाले स्वानावर पडे तरी व निद्रा तरी व विष्ट. पिपाई आगीत पडे, अग्नीमध्ये पडलं तर संपलं. आता अलीकडे नाही का पेपरामध्ये वाचावं, एखाद्या घराला इमारती असं सर्किटिंग लागलं, काय त्या लोकांची तुलना वर अडकले असतात कुठं आणि कुठे. आणि बरं लिफ्ट, आता लिफ्ट तरी कुठं राहिलेलं आहे, खाली पडले.
विज्ञान चांगलंही आहे, विज्ञान काय यावरून सिद्धांत काढलाय खेड्यातलीच पोरं सुखी आहे. कुठली सुविधा कमी पण सुख कुठे आहे? इकडे सुविधा जास्त आहे पण दुःखाला काय नाही, पारावार नाही. त्यांना अंगण माहिती नाही, हवा माहिती नाही, सूर्याचा प्रकाश सुद्धा काय नाही. तुळशी कुठं लावावी ही पंचायती अशी टांगून ठेवतात. काय खेळात शहरातलं बारीक पोरं असतात ना शहरातले, त्यांना विचारलं अरे गायचं सुद्धा ते पोर म्हणतात काय म्हणजे काय, त्याला गाय सुद्धा काय नाही माहिती नाही. ते दृष्टांत आपलं सोडत आहे. याचा आत्म्याच्या बाबतीमध्ये हे देहाचा चाललेला आहे. असा हा देहाचा परिणाम आहे. देहाची हे दशा आणि आत्मा तो येत व्हायचा, शुद्ध बुद्ध हा पैसा अनादीपणे. आता हे आत्मस्वरूप आहे बा, आत्मज्ञान संपन्न. याला सगळ्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ कोणतं आहे? अध्यात्म ज्ञान निश्चित कत्वज्ञानार्थ दर्शनम एकच ज्ञान इथे वेगळं. मरणाची भीती नाहीशी करण्याकरता शुकाचार्याने परीक्षेला कोणतं ज्ञान सांगितलं? कारण मरण आलं तर साप बसला होता ना आपला, साप चावला की संपलं. मग हे काय साप जरी चावला तरी मरण येऊ शकत नाही, अशी अध्यात्मविद्या शुकाचार्याने कोणाला दिली. आणि पूर्ण याच्यावरती झाल्यानंतर विचारलं जरा तुझं मरणार आहे आज, म्हणलं आता मरण नावाची वस्तू काय झाली, मी कसं झाले राहू, आपलं काम संपलं. शुकाचार्य थांबत नाही. शुकाचार्य काय निवडला. अर्जुनाला सुद्धा कोणती विद्या दिली? नष्टो आपलं काम संपलं. ते रथ जाणे आणि तू जाणे, आमचं काम काय झालं, संपलं. तो भक्तीचा प्रकार आहे बघा. कोणता? ऐसे मीच होणी पांडवान करते माझी. पहिले नवला होतो काय सांगा, ज्ञान देणार आहे परमात्मा आणि घोडे हाकणार आहे परमात्मा. अशा भक्ताची परमात्मा काय करतो? जरा ज्ञान देत असला. अर्जुन दुर्योधनाला देतो का? दुर्योधनाला अर्जुनाला सांगता मला हान त्याला कोणाला? दुर्योधनाला. जाऊ द्या दृष्टांत. आता हे आत्मज्ञान आहे बघा. आत्म्याला काही म्हणता येत, विरुद्ध धर्म सुद्धा काही सांगता येत नाही. आत्मा कसा आहे? शुद्ध, नित्य, स्वयंभू, अनादीपणे. अनादी स्वरूप असल्यामुळे त्याला कोणताच मल लागत नाही, पण त्याला शुद्ध म्हणायला. पण त्याचा कधी नाश होत नाही, त्याला काय म्हणतात? आणि नित्य. आणि कुठे घडवलेला आहे का? कुठे स्वयंभू आहे, सिद्ध. जय जय हो शुद्ध. मग ती क्रिया आहे का त्याच्या ठिकाणी? नाही. आपलं अनादीपणे सकळ ना निष्कळ, अक्रिया ना क्रिया क्रिया. त्याला कोणत्याच शब्दाने त्याचं वर्णन करून सांगता येत नाही. वर्णन करण्याकरता जर आता शब्द माघारी फिरत असतो. परे परते बोलणे तैसा जाणा सर्वेश्वरून म्हणूनही साना धरू. त्याच्या स्वरूपाचा निर्धार कोणच आहे. त्याला काय म्हणता येत नाही. क्रियाशीळी म्हणता येत नाही, अक्रिय म्हणता येत नाही. कृष्ण असतो, एखादा मनुष्य असतो, त्याच्या शरीराचं वर्णन करते वेळी सुदामदेव कसे होते? कृष होते. ते गेले ना कुठे आपले माझं बाबू भगवान होते दारावर. ते जाऊ कुठे तिथे मंदिर महालावर कोण जाऊ? भाजदार सुद्धा हा भिकाऱ्यासारखा दिसायचा. जायला लागला तिथं थांब. मग काय आता समजा म्हणलं कसं काय आहे? मग तो सांगतो म्हटलं माझ्या मित्राला काय करायचं आहे? भिकाऱ्याचा कुठं मित्राचा असतो. म्हणत म्हाताराला वेळ लागलेला आहे.
मग तो सांगत असतो नाही का त्याचं ते सगळं वर्णन बघून तुम्ही भागवत ऐका, त्याच्यामध्ये भरपूर वर्णन केलं जात असतं. त्याची पगडी कशी, त्याचं धोत्र कसं, त्याचा सदरा कसा. अगं म्हणलं असा कुठं देवाचा भक्त असतो का आमचा. मग ते म्हणलं तुम्हाला काय करायचं आहे ते जाऊ द्या, नुसतं नाव जाऊन सांगा काय हरकत. बरं आहे म्हणायला लागलं, काय हरकत नाही. आग्रह करतो देवापर्यंत त्याचा निरोप काय केला पाहिजे. देवाची स्नानाची तयारी चालली तेव्हा कोणाची, भगवंताची. स्नान करणारी सगळी दुग्ध स्नान, दही स्नान, काय मल स्नान, हे सगळं. आणि तितक्यामध्ये ते हा आला बघा. म्हणला तुम्हाला कोणीतरी भेटण्याकरता आलेला आहे, आम्ही त्याला तिथंच थोपवलेलं आहे. अरे पण आहे तरी कोण. म्हणलं नाही असं असं आहे, असं काही कपडे बिपडे काही नाही, नाकडाच आहे. पण तोपर्यंत परमात्मा शांत होता. मला त्याचं नाव काय आहे, सुदामा म्हटल्यानंतर मात्र मग माझं परमात्म्याची स्थिती काय होते. मग तिथून लोटांगण घालत जातात कुठे, आणि त्याच्या चरणावरती काय घालतात, लोटांगण घालतात. बरं का. पुढे लोटांगण घातल्यानंतर प्रथम भेटी आलिंगन. मग आलिंगन देत असतात कोणाला. मग त्या सुदामदेव म्हणत असतं, म्हटलं देवा आलिंगन जरा हळूहळू द्या. जोरात जर आलिंगन दिलं तर उसाची मुळीच व्हायची. शरीर पाहून तरी काम करा की सुंदर आहे. मग तिथे ते पाय धुण्याकरता पाणी पुढे भांड्यातलं बोलावलं का, नाही ना नरके निरसेन बघत होई. असं आपल्या डोळ्यातल्या अश्रूने कोणाचे पाय धुतले. हे भक्तिशास्त्र आहे का, भक्तिशास्त्र आहे. हां, भक्तिशास्त्रामध्ये परमात्मा काय करील सगळा करून रस आहे. कोणता रस आहे त्याच्या. भक्ताच्या बाबतीमध्ये अशा होती, कोण आहे न कसं आहे न कोणत्या जातीचं आहे. न तेषु जाती विद्या रूप कुल धन धनादी क्रिया आहे. ते काही नाही, विसरून जातो परमात्मा. मनुष्य तर सोडून द्या. गजेंद्र कोण होता, ऐका धावा झाला ते. गजेंद्राची राग जाता बरोबर परमात्मा वैकुंठात लक्ष्मी अशी पाय दाबत असते. आणि तितक्यामध्ये आग कोणाची येते, आणि ते एकदम खाडकन परमात्मा एवढा. बरं का. मग त्याच्यामध्ये नाही का, मग लक्ष्मीला सुद्धा असं वाटत असते कोणातरी भक्ताची हाक आली असली पाहिजे. मग देवाला सांगायचं आहे हत्तीची हाक आली आहे कोणाची. मग आता देवाला कुठे जायचं असल्यामुळे राजे लोक कसे जात असतात का आपल्या ऐश्वर्यानिशी. मग गरुड वाहन कोण, त्याच्यावर बसून हे महाराज जात असते. इथं कुठं आलं काय, इथं कुठं कडे जाय. अरे का. म्हणलं लक्ष्मीला सांगायचं आहे संकट कोणावर आलेलं आहे. हा शब्द कुठं म्हटलं, वैकुंठात कुणाजवळ, लक्ष्मीजवळ. आणि ती म्हणेपर्यंत कुठं आले. अब एक सत्य आहे बघा. आणि आल्याबरोबर ते जो हे होतं ना मकर, त्याच्या मुस्कळात गदा मार. आणि तो 1000 वर्ष झालेला होता पाय, रक्तबंबाळ झाला होता. असा वर काढला. आता रक्त आपल्या पितांबराने पाय काय केला, देवाचा हात लागता बरोबर हात ती योनी संपली. कोणती योनी प्राप्त झाली, मनुष्य. हे सगळं भक्तिशास्त्र आहे. त्याचा उद्धार केला. मग तो नकर कुठे जाऊ देतो का. म्हणलं त्यांचा उद्धार केला, मी कोण का माणूस नाही का. तो म्हटलं दुष्ट आहे. काय आहे तो,
माझ्या भक्ताला काय दिलं तू? मग त्याने सांगितलं, म्हणलं त्रास दिला म्हणून तर हाका मारल्या म्हणून, नाही तर हा संसारामध्ये मस्त होता. सुंदर एक आख्यान आहे बघा. भागवत ग्रंथ म्हणजे काय पाहिजे? याचं भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीला अमृतम. आपल्या जेव्हा ज्ञान कमी पडतं, काय पडतं? खरंच कमी पडतं. भगवद्गीता आहे पण अजून भागवत नाही, काय नाही. रामायण नाही, काय नाही. दोन्ही मुख्य ग्रंथ आहे. आता याचे पाठका झाले पाहिजे. त्याची आज आवश्यकता आहे. काय त्याची? आणि त्याचंच गिऱ्हाईक आहे. या साधकात करतात एवढं, आणि बाकी त्यांनी काय केलं? आणि ते एक 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 दृष्टांत देऊन सांगतात. सकळ ना निष्कळ, अक्रिया ना क्रिया असेल, कृष्णा सोड. तिला क्रिया कोणत्याही प्रकारे नाही, आणि कृषही म्हणता येत नाही ना काय म्हणता येत नाही. निर्गुणपणे निर्गुण स्वरूपाचा परमात्मा आहे. आभास ना निराभास, प्रकाश ना अप्रकाश, अल्पना बहुवस अरूपपणे. विरुद्ध धर्म दोनचे शोध आहे. एकाच अधिकरणामध्ये दोन धर्म राहतात. शरीर आहे, शरीरामध्ये स्थूलपणा कुठे असतो आणि अशक्तपणा कुठे असतो? एक दोन धर्म असतात. ज्ञान आणि अज्ञान एकाच शरीरामध्ये दोन्ही वापरतात नाही का? ज्ञानही असते आणि काय असते? ज्ञानाच्या पूर्वी अज्ञान असते, अज्ञानाच्या नंतर हे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे, सूर्याच्या ठिकाणी जसा प्रकाश आहे तसा आत्म्याचा प्रकाश आहे का? भौतिक प्रकाश म्हणतात त्याला, तसा भौतिक प्रकाश आहे का ज्ञान प्रकाश आहे? बरं का? हे सगळं सलावायचं. प्रकाश ना प्रकाश, अल्पना बहुवस बहुवस आहे. एखादी वस्तू कमी असते तर एखादी वस्तू कशी असते? जास्त असते. दोडका केवढा असतो? एवढाच असतो. भोपळा हे एवढं मोठा. फळामध्ये सुद्धा काय विषमता आहे ना. म्हणून मूर्त ना अमूर्त शून्यपणे. परमात्मा स्वरूपाला ना मूर्तही म्हणता येत नाही, अमूर्त वस्तू आहे पण डोळ्याला दृश्य होत नाही, त्याला अमूर्त म्हणायचं. आणि डोळ्याला दृश्य होत असेल तर मूर्त. परमात्मा स्वरूपाच्या बाबतीमध्ये मूर्तही नाही, काय नाही, शून्यपणे. आनंद ना निरानंद, एक ना विविध, मुक्त ना भवसात्मपणे. आनंद ना निरानंद, जिथे आनंद नाही तिथे दुःख आहे, जिथे दुःख नाही तिथे आनंद नाही. त्यात परमात्मा स्वरूपाला काही म्हणता येत नाही. एक ना विविध, अनेकाच्या सापेक्ष एक म्हणत असतो, एकाच्या सापेक्ष अनेक म्हणत असतो. आहे ना. एखादा जग शब्द उच्चारला, त्याच्यामध्ये एका माणसाला जग म्हणत असतात का अनंताचा समावेश ज्याच्यात असतो त्याला जग म्हणायचं? समुदाय कोणाला म्हणतात? समुदायामध्ये एकत्व असते का अनेकत्व असते? परमात्मा स्वरूपाला एकही म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही. विविध राहा, मुक्त ना बद्ध आत्मपणे. त्याला मुक्तही म्हणता येत नाही, त्याला काय म्हणता येत? आपण कोण आहोत? बद्ध आहोत. ज्ञान झालं तर पुढे दोन्ही धर्म आपल्याला काय होतात? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही, त्याला मुक्तही म्हणता येत नाही. मुक्त म्हणा तर पूर्वी बद्ध होता का? त्याला कोणत्या शब्दाने, कोणत्याच शब्दाने त्याचं वर्णन करून सांगता येत. हे तुला ना ते तुला, ना ऐकताना रचिला, बोलताना उगला लक्षपणे. परमात्मा हा एवढा आहे, हा एवढा नाही काही. असं एखादी वस्तू असेल आपल्याला सांगता येत असते एवढी आहे, एवढी आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणता शब्द त्याला विषय करू शकत? ऐकताना रचिला. आपण बिल्डिंग बांधत असतो, त्याची रचना असते, काय असते?
काही वस्तू कशा असतात, स्वभावात असतात, त्याची रचना करण्याचं काही नाही, काम नाही. आयताना रचना आहे. आयता म्हणतात दोन शब्द आहे ना, स्वयंभू असे काही काही मूर्ती बसवाव्या लागत असतात, तिचं काय वस्तुपूजन करावं. आणि 12 ज्योतिर्लिंग ते काय रचलेले आहे का स्वयंभू आहे. कोणी काय पंढरपूरचा परमात्मा सुद्धा कसं आहे, बोलताना उगला लक्षाकडे. एखादा मनुष्य काय असं बोलताना उगला नाही का, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही धर्माचा अभाव आहे. मुका मनुष्य असं बोलू शकतो का? बरं, परमात्म्याला मुका म्हणावं ते शोभत नाही, बोलणारा म्हणावं ते सुद्धा. माणसाचं वर्णन करून सांगता येत असतं आपल्याला, हा मुका मनुष्य आहे. तर खुण्याने सगळं मुखास्वादन होत, मुखा शब्द घेतलेला आहे. भारत भक्ती सूत्रामध्ये मुखास्वादन, मुख्य माणसाला बोलता येत नाही, त्याची फजिती करणारी माणसं असतात. मुका मनुष्य आहे ना, जेवायला आला तर मुद्दाम लाडू वाढत नाही. आणि आता काय करतो करतो लाडू पुढेच काय, त्याला कारल्याची भाजी आवडत नाही तरी मुद्दाम वाढवल्याशिवाय राहत नाही. मग त्याला बोलता येत नाही, तरी पण हाताने क्रिया दाखवतो. काय दाखवतो? ज्या अर्थी असा करतो त्या अर्थी वाढा, आणि असा करतो चालू आहे. मौन एक क्रिया सांगितली बा, जेवायच्या वेळेला कोणती क्रिया? मौन एक काय सांगितलेली आहे. बोलताना उगला लक्ष पडे, त्याला बोलणारही म्हणता येत नाही, तत्सापेक्ष त्याला उगाई म्हणता येत नाही. सृष्टीच्या वण्या होई जाईन, सृष्टी सवेचे सुसंवारे नवचे, या नापी नापी दोईचे पंचतोगा. सृष्टीच्या वण्या नरचे, आणि सृष्टीच्या प्रारंभी कोण होता? परमात्मा. सृष्टीमध्ये परमात्म्याची काय आता व्याप्ती आहे. तो काही इतर प्रमाण निर्माण झालेला आहे का? तसं आहे. मग सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर तो उत्पन्न होत नाही. सर्व संहार आहे नव्याचे. सर्व जरी आणखी संहार झाला तरी आत्मतत्वाचा नाही का काही अभाव होऊ शकत नाही, लय होऊ शकत नाही, नाश होऊ शकत नाही. सृष्टी जरी गेली तरी हा बाबा जसाच आहे. किती जरी पाऊस पडला तरी समुद्र जसाच आहे. आणि किती उन्हाळा तापला तरी काही इंद्रियणी आहे का ते सुकून जायला. आते नाते दोईचे, त्याला आहे म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही. दोईचे पंचत्व का आहे काय? पंचत्व म्हणजे आती नाती जे पदार्थ असतात ते पदार्थ 5 तत्वाचे मिळून झालेले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि कोणताही पदार्थ म्हणजे कण जरी घेतला तरी त्याचे 5 तत्व काय करावं लागतं. मुळामध्ये सृष्टीची रचना अजून काय 6वं तत्व निघालेलं नाही. काही बुद्धिमान लोकांच्या मुखातून काय निघेल नाही. जिथे बुद्धी चालवायला पाहिजे तिथे चालवत नाही. आणि त्या ठिकाणी बुद्धी काय करतात. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन केलं तर पुण्य उत्पन्न होते. इथे बुद्धी चालवत नाही. वेळ कशाला घालवतो. उलटी बुद्धी चालवते काय बरं का. दृष्टांत आलेला आहे. म्हणून काय मवे ना चर्चे, वाडे ना खाचे, विटे ना अव्ययपणे. अव्ययस्वर मवे ना चर्चे म्हणजे ज्याचा स्तब्धही म्हणता येत नाही आणि त्याच्याविषयी काही बोलता येत नाही, कोणती चर्चा करता येत नाही. वाडे ना खाचे, जसाच्या तसाच, वाढतही नाही आणि काय होत नाही, कमी होत नाही. एखादं झाड असते ना ते काय होते, वाढत असते. पाणी नाही घातलं तर कमी होत असते. ऐका, वाडे ना खाचे आणि विटे ना वेचे. अव्ययपणे अव्यय स्वर परमात्मा असल्यामुळे
नाही काही कधी भाकरी आहे किंवा भाजी आहे म्हणा बी आहे. थोडा काळ जर त्याच्यावरून गेला तर ते आहे त्या स्वरूपात राहते का विटते आहे बुरा चढतो त्याच्यावर काय चढतं. अलीकडे त्याचं खूप वर्णन चाललं आहे. कोणता तरी रोग येऊन राहिलेला आहे समजा आहे काय. पाण्यावर तर फार जबाबदारी दिली बा. इतकी जबाबदारी दिली आहे. हे पाणी काय करायचं उकळून प्या असं करा तसं करा. कोणता रोगाचा प्रादुर्भाव होऊन राहिला असं जास्त कोणावरतून जास्त आहे पाण्यावर ते. आणि पाण्याच्या विषयी आता सगळेच लोक का बिसलरी वॉटर पिऊ शकतात का शक्य आहे का ते आहे पण ते फार थोड्या लोकांकरता आहे. सर्व नळावरच काय बघावे लागते आहे का. आपल्या सरकारचं आपलं सरकार तरी म्हणतात आमचा गुन्हा आहे आणि तुमचा गुन्हा नाही का. नाही का गोदड्या आणि कपडे नमकन सगळे इंद्राणी लाडपण इंद्राणी काय कुठेतरी पेपरमध्ये लिहून आलं तर एका थोड्या जागेमध्ये ट्रकभर टाकावं माल निघाला किती आणि त्याचा परिणाम याच्यावर होता. सगळे साखर फॅक्टरी आहे नेमके काही कंपन्या आहेत त्याच्यात दूषित पाणी कुठे जाते. फक्त नदी गंगा नदी पवित्र ठेवली आहे का तिथे पाणी मोत्यासारखं पाणी असतं. आता कारण तिकडचे लोकही फार या बाबतीमध्ये काय कुंभामध्ये असं पाणी चालतं काय म्हणून मोदीलाही थोडं प्राधान्य द्यावं लागतं. वेचना वेळपणे एवं रूपी आत्मा देह म्हणते प्रियोत्तमा ते मठाकारी योमा नाम जायचे. एवं रूप आत्मा आत्म्याचं वर्णन इथे वरून सांगितलेलं आहे. वर सांगितल्याप्रमाणे आत्म्याचा कोणत्याच शब्दाने वर्णन करता येत नाही. परे परत आहे बोलणे कुंडले वैखरी कैसे नाही मठाकार व्योमा नाम जायचे. ज्याप्रमाणे आणखी नाव आलेलं आहे. वास्तविक आकाशाला नाव नाही पण उपाधीच्यामुळे घटाकाश मठाकाश ही नावं काय होतात प्राप्त होतात. तयाचे अनुस्थिती होती जाती देहाकृती आणि तो घेणा सांडी सुमती तैसाची असे. तयाची अनुस्थिती आणि होती जाती देहाकृती. परमात्मा अधिष्ठान असल्यामुळे नाना प्रकारचे देह किती होतात याचा पत्ता लागत नाही. अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या उद्भिजात कृत त्रेता द्वापार काय आणि सारी मालिका काय असे याला स्वरूपाने प्रवाह रूपाने म्हणायचं कोणत्या रूपाने सगळं अनादी असते. पूर्वीचे लोक आत्माने आताचे लोक मग खंडित झाली का धारा जशीच आहे. घेणा सांडे आत्मा घेत नाही आणि आत्मा टाकतही नाही. जसाच्या अहोरात्र जैसी येते जाते आकाशी आणि आत्मसत्य तशी देह. आकाशामध्येच रात्री कुठे येत असते आकाशातच दिवसही कुठे येत असतो. आकाश जसाच्या आत्मसत्य तशी देह जाण. तसं आत्मसत्य म्हणजे अधिष्ठान स्वरूप आत्मा असल्यामुळे त्याच्या सत्तेवरती आणखी देह अनेक देह उत्पन्न होतात आणि अनेक देह कालांतराने काय होतात. झाड जसाच्या तसंच दिसतं. तीच पूर्वीचीच पानं आहे का पण झाड कसं दिसतंय. म्हणून हे शरीरी काही कर्मी ना करी आणि आयताही व्यापारी सज्ज होय. त्याप्रमाणे या शरीरामध्ये आत्मा काही करीत नाही. करताही होत नाही अकर्ताही होत नाही. करी ना करी आणि आयताही व्यापारी सज्ज होय. आयताही व्यापारी म्हणजे थोड्या वेळापर्यंत तुम्ही कर्तृत्व घ्या तरी तो घेण्याकरता काय नाही. एखादा वर्ष तुम्ही नका येऊ काय नका म्हणजे थोड्या वेळा करता तरी अध्यक्ष काय करा अध्यक्षपदही काय करीत नाही स्वीकारत नाही. करी ना करवी आताही व्यापारी सज्जन होय. या लागी स्वरूपे हुणा पुरा नगेपे आणि हे असो तो न लिंपे दे द्या. अशा रीतीने तिच्या उडाव स्वरूपामध्ये
कमीपणा जास्तपणा होऊ शकत, कारण ते पूर्ण स्वरूप आहे. काय ओम पूर्णमद पूर्णविराम पूर्णात पूर्णस्य पूर्णमादाय. आणि जी पूर्ण असते तीच वस्तू सद्रूप असते, चिद्रूप असते. यो वै ब्रह्मा तत्सुखम नलपे. कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, पूर्ण आहे म्हणून परमात्मा आनंद स्वरूप आहे. यो वै ब्रह्मा नाल्पे, अल्पामध्ये काय नाही. मग कोणाच सुख आहे? पूर्णाच सुख आहे. पुन्हा पुराण न घेपे. आणि हे असो तो न लिंपे दे, ते संपवून टाकतात. म्हणलं असो हे देहामध्ये असूनही सुद्धा देह या उपाधीमुळे त्या उपाधीचा त्याला कोणताही लेश लागू शकत नाही. किती जरी मृगजळ दिसत असला तरी भूमी तशीच आहे. भूमी कुठं आणखी मृगजळामध्ये कुठं बोली होत असते का? प्रतिभाषिक होतो कोणता शब्द. मग शरीर हा काय प्रतिभाषिक नाही का? जसं दोरीवरती सर्पाचा काय होतं, तसं आत्मस्वरूपावरती देहाचा काय होतं. म्हणतो कोणत्या दोरी नाही का? सर्पाच्या विषामुळे कुठे दोरी काही विषरूप झाली आहे का? मग शरीराचा कोणताही संबंध नाही. म्हणजे सगळे जन्म मरण मृत्यू सुख दुःख वगैरे सगळ्याच्या सगळे धर्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा लेश नाही. सगळे धर्म कोणाचे आहे? आणि शरीरावर जीवात्मा तत्स्वरूप आहे का भिन्न आहे? भिन्न आहे म्हणून तर मरायच्या वेळेला त्याच्यातून जीव काय होतं नाही का? अभिन्न असता तर किती जात असते का? गोडी कुठं साखरेतून वेगळी काढता येते का? कारण गोडी कशी आहे? साखरेची अभिन्न आहे का भिन्न आहे? आहे का? आपली टोपी आहे डोक्यावरून काय आहे ती भिन्न आहे. काळे गोरेपणा अभिन्न आहे. किती पावडर लागले तरी म्हणून देही देहानं लिंबे. देही देहा देहात असून हे देहाच्या कोणत्याच धर्माने तो लिप्त होऊ शकत. शरीरात सोपी कोणतेही न करोती न लिप्यते. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते. सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. यथा सर्वगत आत्मा परिच्छिन्न नाही का? सर्वगत आहे. स्थूल स्वरूप आहे का सूक्ष्म स्वरूप आहे? सूक्ष्माच्या आकाशम नोपलिप्यते. कोणत्याही वस्तूमध्ये आकाशाची व्याप्ती आहे. आताही आहे आणि पुढे आकाश कुठं आहे? पण त्याच्या धर्माने कधी लुप्त झालेला आहे का? कोणत्याच धर्माने ते लुप्त होत नाही. किती उन्हाळा तापला तरी आकाश तापत नाही. किती पाऊस पडला तरी आकाश जसाच आहे. नोपलिप्यते. सर्वत्र अवस्थित होते. त्याप्रमाणे सर्वांच्या देहामध्ये ज्याचं अस्तित्व असूनही सुद्धा देहाच्या धर्माने तथात्मा नोपलिप्यते. आत्मा जसं, कारण आत्मा कोणत्या ते पारमार्थिक लिप्त करणारी कोणत्या व्यवहारिकत्व प्रतिभा आहे. साधा प्रातिभाषिक सत्यातला पदार्थ काही करू शकत नाही ना. तो परमार्थिक सत्यातला आहे का? मृगजळानं कुठं जमीन मौली होत असते का? मृगजळ म्हणजे प्रातिभाषिक, तरी जमीन मौली होत नाही. मग पारमार्थिक सत्यातल्या आणि याच्या दोघांनी आणि परमात्मा लिप्त होऊ शकेल का? म्हणजे सत्यात महाराज 3 सत्ता मानलेल्या आहे वेदांतशास्त्रामध्ये. एक पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि त्या व्यावहारिक सत्ता आहे. 3 प्रकार घेतले. ज्याचा कधी नाशच होऊ शकत नाही त्याची कोणती सत्ता? पारमार्थिक सत्ता. बरं, ज्यांचे नाश होऊ शकते कोणती सत्ता? व्यावहारिक सत्ता. बरं का? आणि पुन्हा आणखी ज्याचा नाश करावा लागत नाही आपोआप झाल्याशिवाय कोणती? प्रतिभाषिक सत्ता. 3 सत्तेने संपूर्ण वेदांत आणि आखलेला आहे. अका आकाश के नाही नरिगे चिकवणे ठाई. काय सोयी गालीजे ना. अशी जागा नाही की ज्या जागेमध्ये कोण नाही, आकाश नाही. पण कोणत्याच उपाधीच्या धर्माने आकाश लिप्त होत नाही. अधिक विचार आहे तो विचार कधी करा.